2009 पासून आमची संस्था स्थापना झाली. 3 वेळा मतदान केलं. त्यानंतर सलग ऑडिट चालू आहे. सलग दूध आपण 100 लिटरच्या सरासरीनं दूध संघाला घालतो आहे आणि वार्षिक सभाही वेळेवर होतात. एवढं असूनसुद्धा आमच्यासारखी संस्था या ठिकाणी का अवसानात काढली गेली हा प्रश्न आमच्यासारख्या शेतकऱ्यांना आहे. संघाचं राजकारण काय आहे आम्हाला माहिती नाही, पण राजकारणापोटी जर असं होत असेल तर या पाठीमागं दूध उत्पादक शेतकरी दूध उत्पादनावर जे काय शेतकऱ्याचा 8, 18 आणि 28 तारखेला दूध संघ ही जी काही बिलं देतो आहे ती बिलं वेळेवर पोचतात आणि त्या बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्याचा संसार फुलला जातो, शिक्षण केलं जातं मुलांचं. आणि ह्या पद्धतीनं जर संस्था मोडकळीस येणार असेल तर या शेतकऱ्यांना जायचं कुठं? शेतकरी देशोधडी लावण्याचं काम ही मंडळी करत आहेत. या पाठीमाग कोण आहे हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे. निश्चितपणानं शेतकऱ्याच्या जीवावर उठणारं असं तुगलकी जे काय निर्णय या ठिकाणी करणार आहे सरकार, त्या विरोधात हा आम्ही मेळावा काढतो आहे आणि निश्चितपणानं या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहे. ही सगळी 1000-1200 संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांचं प्रतिनिधी करतात. प्रत्येक गावामध्ये संस्था आहे. त्या संस्थांमध्ये 2-3 लोकर जर धरलं तर 4-4.5 हजार लोकसंख्येचे नोकरांचे संख्ये जीवावर हे जर उठणार असतील तर या कदापि आम्ही शेतकऱ्याची मुलं सहन करणार नाही. या सगळ्यांच्या विरोधामध्ये आम्ही एकजुटीनं शेवटपर्यंत लढा देऊन या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण एकजुटीनं राहणार आहोत. एवढीच या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो.